विभागातील स्वीट व्हॉइस संडी सरांना मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती. वेलकम बॅक सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय ऐकतोय धान्यू प्रीमियर लीग पर्व 5 आणि पर्व 5 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आपण सध्या तर ऑन स्क्रीन बघतोय नंदकुमार पाटील साहेब असतील आणि त्याचबरोबर नगरसेवक सन्माननीय आदरणीय पंकजदादा पाटील वसई शहर महानगरपालिका स्थायी समिती सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून आपण आयोजित ही स्पर्धा बघतोय. धान्यू प्रीमियर लीग मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती विराजमान प्रमुख मान्यवरांचं देखील मी स्वागत करतोय. वेलकम. भरतजी पाटील साहेबांचे ते आगमन झाले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. मंडप डेकोरेटर्स भरतजी पाटील साहेब मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण या कडाक्याच्या उन्हामध्ये सावलीमध्ये जो आनंद लुटतोय ही त्यांची देण आहे. थँक्यू सो मच आणि आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. या मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर केला जातोय. विजय जाधव पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. दुसरा बॉल यावेळेस फटका तर चांगला सजवला, इनफील्डला क्लिअर केला, डीप वरती खेळू तैनात आहे. सहज सोपा झेल टिपला, विकेट आली आहे. विजय जाधव आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. आमची डीपीएल लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक. बघा, जर आपल्या विभागाचा जर आपल्याला विकास करायचा तर आपल्या हक्काचा माणूस पाहिजे आणि खऱ्या अर्थाने पंकजदादा पाटील या विभागामध्ये प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. अनपेक्षित सम्राट राहिलेत, खऱ्या अर्थाने शहनशाह राहिलेत या विभागामध्ये. प्रत्येकाच्या हाकेला धावून येणार आपला हक्काचा माणूस 24/7 24 तास प्रत्येकाच्या हाकेला धावून येणार आपलं व्यक्तिमत्व पंकजदादा पाटील. रमण आलाय, रमण सिंग आल्याबरोबर किंग ठरलाय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या VIP डायस आमच्या मंडपला अभिवादन सल्यूट ठोकणारा हा षटकार ठोकलाय. थँक यू डीजे. बॉल बॉय, आपण थोडीशी विनंती करा कि बॉल तुमच्या आसपास कोणाकडे असेल तर प्लीज फेंका दो. दर्शकों से मैं गुजारिश करता हूं अगर आपके आसपास बॉल आ गया तो फेंक दीजिए मैदान के बीच में. रमण सिंग यावेळेस स्टेप आउट केलंय, या बॉलला बघितलंय, निहाळलं आणि त्याचबरोबर फक्त डिफेन्स केलं गेलंय. विजय या खेळाडूकडे क्षमता आहे. धान्यू प्रीमियर लीग म्हटलं तर नंदुबाई आणि त्याचबरोबर पंकजदादा पाटील आणि त्यांचं सर्व टीम एकच त्यांचा माइंडसेट असतो, एकच प्रिपरेशन असतं की नवीन खेळाडू घडले पाहिजे गेले. आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये ज्यांनी 7 समुद्र पार जाऊन क्रिकेट खेळले, विश्वनाथ जाधव याच गावचा आहे. त्याचबरोबर भारतभरामध्ये सर्व काही नामांकित स्पर्धा होत्या, त्या स्पर्धा खेळण्याचा पराक्रम त्याने करून दाखवलाय. तोच विश्वनाथ जाधव या गावामधून बिलॉंग करतोय. आमच्याकरता अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आहे. याच विभागामध्ये प्रत्येक माणसाला आपला हक्काचा माणूस मानला जातोय. ते परप्रांतीय असू द्या किंवा आपल्या महाराष्ट्रामधील व्यक्तिमत्व असू द्या, पंकजदादा पाटील प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवत आहेत. यावेळेस फटका चांगला सजवला, इनफील्डला क्लिअर केला, डीप वरती खेळता येणार आहे. सुपर एफर्ट्स आपल्या टीम करता, धावा रोखल्या, 2 तर मिळतील. विजय खऱ्या अर्थाने सध्या तर आपण त्याचा डाऊनफॉल बघतोय. 2 धावा इथून जोडल्या तर धावफलक करते, धावफलक वाढला जाणार आणि जाऊन पोहोचेल ते 9च्या आकड्यावरती. समोरच्या क्षेत्रामध्ये आणखी एकदा चांगला फटका, पकडलो, लूटलो. जर कॅच पकडला गेला असता तर 100 रुपयाचा कॅश प्राइज होतं.
बघा प्रेम सबर यांच्या बॅटिंग करता 500 रुपयाचं ते कॅश प्राइज आलाय. भावेश यांच्या माध्यमातून ते इथून दिलं जाईल. प्रेम सबर आपण कुठे पण असाल तर प्लीज विनंती करतो आपण या आपल्याकरता हा 500 रुपयाचा पुरस्कार भावेश यांच्या माध्यमातून तो आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अरमान भाई यांचे ते आगमन झाले, त्यांचे देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम अरमान भाई, आप आए इस टूर्नामेंट में बाहर आए. प्रेम सबर आपण या आपल्याकरता 500 रुपयाचा पुरस्कार भावेश यांच्या माध्यमातून तो आम्ही देतोय. प्रेम सवर आपण ऐकत असाल तर या आपल्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पाठीमागील मॅच मध्ये आपण जो परफॉर्मन्स केलाय त्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज भावेश. पंकज दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा 500 रुपयाचा पुरस्कार द्यायचा आहे. प्रेम या विभागामधील एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, अपकमिंग सुपरस्टार आहे आणि पंकज दादा यांच्या या तालमीमधनं असे काही खेळाडू निघत आहेत त्यापैकी एक आपण प्रेम सबर याला बघतोय. खऱ्या अर्थाने कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी निर्माण केली आहे, अपकमिंग सुपरस्टार आहे. वेल प्लेड, व्हेरी वेल प्लेड प्रेम. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळी सॉफ्ट स्टंपच्या बाहेरचा बॉल. रमन मागणी करतायत की हा व्हाईट बॉल आहे का नाही. पंच देखील त्यांना पुरेपूर प्रतिसाद देत आहेत. मंगेश जाधव सध्या तर आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना बघतोय. वाईटचा इशारा. अवंतर धाव संख्येमध्ये भर धाव फलक वाढलंय, जाऊन पोहोचलंय 17-17. बजरंग बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल श्री साई फाउंडेशन. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण यायचे टॉस साठी. यावेळी चांगला फटका बिटवीन द गॅप. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. थ्रो गोलंदाज. चक्क गोलंदाज आढळले त्या अनुषंगाने इथून ये गोलंदाज आता या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. खऱ्या अर्थाने यूपी बिहारच्या भाषेमध्ये म्हटलं तर भट्टा बॉलर आता या स्पर्धेमध्ये आता चालणार नाही. किमान आता या बॉलरवरती बंदी आणली त्यांनी संपूर्ण या स्पर्धेमध्ये आणि आता कुठेतरी त्याचा नुकसान होणार आहे. विरा 11 या संघाकरता बॉलिंग मार्कवरती थॉमस येत आहेत. थॉमस जर बॉलिंग मार्कवरती येत आहे तर त्यानंतर काहीतरी दृश्य आपल्याला पाहायला मिळतील. मॅच करता पाहणे की संपूर्ण स्पर्धेकरता. माझ्या मते तर क्रिकेटच्या नियमानुसार स्पर्धेकरता बॅन असेल. मंगेश देखील आम्हाला सांगतील. नो बॉल असेल तो डेड बॉल असेल. यस आणि त्याचंच क्लिअरिफिकेशन केलं जात आहे. मंगेश एक चांगला जाणता खेळाडू आहे. नो बॉल करार केला जाणार नाहीये, डेड बॉल करार केला जाईल. धाव वगैरे कुठलीही मिळणार नाहीये आणि त्याचबरोबर संपूर्ण 1 मिनिट थांबायचं. मंगेश 1 मिनिट मॅच थांबवा. मंगेश कारण की नो बॉलवरती चौकार गेलाय ना, मग याचं कुठेतरी कॅल्क्युलेशन करावं लागेल. डेड बॉलच असेल, भले चौकार षटकार आला असता तरी देखील डेड बॉलचा करार केला गेला असता. या स्पर्धेचा नियम आहे. हा बॉल देखील नसेल आणि त्याचबरोबर रन्स देखील नसेल आणि हा बॉलर आता या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉलिंग करू शकणार नाही. कालच्या दिवसामध्ये देखील हा दृश्य आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तोच नियम इथे कंटिन्यू केला जातोय. रमन सिंग ऑन स्ट्राइक. सध्या तर स्टेप आउट केलाय, फटका फसलाय, बॉल बराच वेळ हवेमध्ये. थॉमस आलाय. थॉमस आल्याबरोबर विकेटची त्याने संधी निर्माण केली होती
सहज सोपा झेल सुटलाय आणि खऱ्या अर्थाने हा कॅच सोडलाय की मॅच सोडली आहे. रमन सिंग असा हा घातक खेळाडू आहे की येणाऱ्या वेळ आणि काळेमध्ये तुम्हाला तो डॅमेज करू शकेल. स्कोर वाढलाय, जाऊन पोहोचलाय 18 आकड्यावरती. ओव्हरचा पुढील बॉल थॉमसचा हा फुल टॉस पद्धतीचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलाय. खेळाडू आहे, धावतोय, लॉंग चेस त्याच्या करता बॉल नाही थांबणार. डीपीएल चालाय ब्रँडेड चौकार. सर्वांना आदरणीय सुधीरजी राय साहेबांचे ते आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. अवधेशजी विश्वकर्मा यांचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचा आम्ही हा बर्थडे देखील इथून सेलिब्रेट करतोय. पंकजदादा पाटील सातत्यपूर्वक मी सांगितलंय की 24/7 आणि धानिव गावचे पोलीस पाटील अविनाश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देखील करतोय. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ईश्वरचरणी हीच प्रार्थना असेल की आपण अशीच प्रगती करत राहा आणि बड्डेचं सॉन्ग देखील डीजेच्या माध्यमातून प्ले केलं जाईल. मंगेश एक मिनिट मॅच थांबवा, जास्त काही वेळ लागणार नाहीये. डीजे मास्टर जितो एक बड्डे सॉन्ग होऊन जाऊ द्या. Exclusive. थँक्यू डीजे. बजरंग बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री साई फाउंडेशन दोन्ही संघांचे कॅप्टन्स रिक्वेस्ट करतो या टॉससाठी. श्री साई फाउंडेशन आणि बजरंग बॉईज हा दुसरा पुकार तुमच्याकरता झालाय. याच्यानंतर आणखी एक शेवटची अनाउन्समेंट असेल आणि त्यानंतर अनाउन्समेंट केली जाणार आहे. जो संघ इथे उपस्थित नसेल त्या संघाला इथून पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. श्री साई फाउंडेशन त्यांच्या विपक्षामध्ये बजरंग बॉईज दोन्ही संघांचे कॅप्टन्स या टॉससाठी. खोलवर टप्प्याचा बॉल, आणखी एकदा बॉल हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, बॉलच्या खाली खेळाडू आणि ते झेल टिपलाय, विकेट आली आहे. श्री साई फाउंडेशन संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि विनंती करतोय बजरंग बॉईज संघाचे कॅप्टन, हा लास्ट कॉल आहे तुमच्याकरता की आपण टॉस साठी यायचंय. ओव्हरचा पुढील बॉल
यावेळेस आल्याबरोबर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क बघा, आवाज टक्कर आलाय, बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. एक मिनिट थांबवतोय. भरतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. स्कोर कार्ड वरती आम्ही एकदा नजर टाकतोय. स्कोर कार्ड वाढलाय, जाऊन पोहोचलाय वेगवान गतीने 34 धावा धाव फलकावरती. भरतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतो. या मॅचचा महत्वाची मॅच असेल दोन्ही संघांकरता. श्री साई फाउंडेशन आणि त्यांच्या विपक्षामध्ये बजरंग बॉयज दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस करतोय. भरतजी पाटील साहेब धानवीची लीग म्हटलं तर प्रेक्षक हजारोच्या संख्येमध्ये आम्ही बघितलेत. श्री साई फाउंडेशन संघाने जिंकला टॉस आणि त्यांनी स्वीकारली आहे फिल्डिंग स्वीकारली. म्हणजेच बॉलिंग करताना पण त्यांना बघणार, बॅटिंग करताना बजरंग बॉयज संघाला सर्वप्रथम बघतोय. व्हाईटचा इशारा मंगेश यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि स्क्वेअर लेग पंच विनय ते देखील सांगतात, ते देखील वॉर्न करतात. 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर तिथून अलाउड होता आणि तो त्याचा उपयोग करून घेतला जातोय. त्यानंतर आणखी 2 पंच आपण झाडाच्या छायेला आराम करताना बघतोय. विजय बटाला सर असतील आणि त्याचबरोबर प्रदीप पाटील असतील. प्रदीप पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या तर. ओव्हर द पुढील बॉल. यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय, बॉलच्या खाली खेळाडू आलाय, झेल टिपलाय रमन सिंग, याला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. थँक्यू डिझे. अलंकार आला बॅटिंग करण्याकरता. अलंकार नव्यानं दाखल झालाय. अलंकारला तो नवीन आविष्कार करावा लागेल. मैदानादरम्यान जो स्टार्ट मिळालाय संघाला त्याला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करायचंय. हा शेवटचे जे काही बॉल शिल्लक आहेत त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण करायचंय. यावेळेस आल्याबरोबर फटका चांगला सजवलाय, बॉल हवेमध्ये आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अलंकारच्या बॅट मधून हा षटकार. DPL चा ब्रँडेड तडाखा. चांगली बॅटिंग चालू आहे. आणखी एकदा आक्रमण करायचं होतं, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. यूट्यूबच्या माध्यमातून जे काही श्रोते आमच्या समोर जोडले जातात त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. ओम साई मूव्हीजच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचं प्रेक्षेपण बघतायत, या स्पर्धेची मजा घेत आहेत. सध्याच्या घडीमध्ये ओम साई मूव्हीजचे सबस्क्रायबर्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 28,000 सबस्क्रायबर्स आहेत आणि जर या स्पर्धेमध्ये 29,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होत आहेत तर ओम साई मूव्हीजच्या माध्यमातून 29,000व्या सबस्क्रायबर एक सरप्राईज गिफ्ट दिलं जाईल. मग डेफिनेटली तुम्ही तुमचा स्मार्टफोन काढा, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम साई मूव्हीजच्या माध्यमातून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. हाताला स्पर्श झालाय, कॅच सुटलाय आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार आलाय. जिथे कॅच होणं महत्वाचं होतं तिथे कॅच सुटला आणि त्याचबरोबर 6 धावा देखील सुटल्या जात आहेत. मंगेश रन किती आल्यात? दोन धावा आल्यात का? बघा नुकतंच आपल्यामध्ये आगमन झालंय वसई विरार शहर महानगरपालिका नगरसेविका प्रभाग क्रमांक 8च्या सर्वात कमी वयाच्या नगरसेविका मॅडम प्रदीपिका अतुल सिंग यांचे ते आगमन झालंय. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सर्वांना विनंती असेल की एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रदीप सिंगजी साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम.
बघा आपल्या प्रभागामध्ये आणि खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागाचा जर विकास पाहिजे असेल तर युवा नेतृत्व आपल्याकडे पाहिजे आणि त्याचबरोबर या विभागामध्ये प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेविका आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात कमी वयाच्या नगरसेविका प्राध्यापिका अतुल सिंग मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मोस्ट वेलकम मॅडम. यावेळेस हा बॉल हवेमध्ये गेला, नो बॉल करार केला स्क्वेअर लेग पंचांनी. कॅच पकडला पण नो बॉल. विजय खऱ्या अर्थ नाखुश आहेत आणि खऱ्या अर्थ नाखुश असणं देखील महत्वाचं आहे, कारण की एका खेळाडूवरती तुम्ही निर्भर नाही राहू शकणार. फ्रीडचा सिग्नल मंगेश यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. स्कोर कार्ड वाढलाय, वेगवान गतीने जाऊन पोहोचलाय 51-51च्या आकड्यावरती. यावेळेस आणखी एकदा बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये, धावफलक वाढल्याने जाऊन पोहोचेल ते 52च्या आकड्यावरती. अलंकार ज्याने की आल्याबरोबर चांगला स्टार्ट मिळवला होता, वैयक्तिक खेळीला चांगली सुरुवात त्याने केली होती. पहिल्या षटकामध्ये विजय चांगली गोलंदाजी करू शकला नाही, पण विजयाच्या नंतर कमबॅक करणं महत्वाचं होतं. यावेळेस मिडल ऑफ द बॅट, गोइंग अँड गॉन. षटकार. सध्या चालू आहे. आणखी एकदा बॅक टू बॅकचा दुसरा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. षटकार. नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील. थँक यू डीजे. 64 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सध्या तर चालू आहे. आणखी एकदा खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये दिशा द्यायची होती, रनआउटची शक्यता होती, पण आता सर्व काही विपरीत घडत चाललंय वीरा इलोण्या संघाकरता. त्यांनी सांगितलं होतं की टॉस जिंकून आम्हाला बॉलिंग करायची आहे, बॅटिंगचं आमंत्रण गुडलक बॉईज संघाला मिळालंय, पण त्यांनी आतापर्यंत ते आमंत्रण दोन्ही हातांनी स्वीकारलंय. गुडलक संघाचा सध्या तर गुडलक चालू आहे, बॅड लक सध्या तर वीरा इलोण्या संघाचा चालू आहे. कठीण परिस्थिती त्यांच्याकरता आता सध्याच्या मैदान दरम्यान आपण बघतोय. 65 धावा धावफलकावरती. आमचे गुणलेखक सांगतील येणारे बॉल शिल्लक असेल आतापर्यंत या डावामध्ये शेवटचे 2. यावेळेस समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला दमदार, ओहो, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या वर्षी बघा प्लेअर ऑफ द सिरीज करता जी सायकल आहे चिरागजी पाटील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केली जाते, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. पाठीमागील वर्षामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी जर कोण ठरला असेल तर तो होता विजय जाधव, आणि खऱ्या अर्थाने त्याला आता त्याचं प्रमाणपत्र मैदानादरम्यान द्यावं लागणार आहे. एक छोटासा ब्रेक येतोय आणि ब्रेकच्या पलीकडे आम्ही येतोय. 2 वेळा विजय जाधव आपण याला बघितलंय की प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय, आणि त्याचबरोबर नीरज कलवा देखील एकदा मॅन ऑफ द सिरीज राहिलाय, आणि ऋषिकेश पाटील आपण यांना देखील बघितलं एका सीझन मध्ये प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल त्यांच्या नावावरती राहिली आहे. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने सर्वांचं मन जिंकणार हा खेळ, आणि आजचा दिवस या विभागामध्ये सर्वांकरता आनंदाची बातमी घेऊन आलाय. सॅटर्डे आणि शनिवारचा दिवस खऱ्या अर्थाने क्रिकेटची परिभाषा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. प्रत्येक बॉलवरती इथून आक्रमण केलं गेलंय, आणि त्याच्या जोरावरती पहिल्या डावामध्ये बनवल्या जात आहे टोटली धावसंख्येचा विचार केला तर बनवल्या त्या 71 आणि जिंकण्याकरता 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चला या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शाही सन्मान करतोय.
विकासदादा उपाध्याय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सर्वात कमी वयाच्या नगरसेविका आपल्या विभागामधील आणि आपल्याकरता अभिमानाची स्वाभिमानाची एक प्राऊड मोमेंटवाली गोष्ट आहे. प्रभाग क्रमांक 8च्या मॅडम प्रदीपिका अतुल सिंग यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय. मॅडम विनंती असेल की आपण हा शाही सन्मान सत्कार स्वीकारायचा आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. हृदयाच्या अंतःकरणापासून आपला मी आभार व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थाने जर आपल्या परिसराचा विकास जर तुम्हाला करायचा असेल तर युवा नेतृत्व निवडणं फार महत्वाचं आहे. प्रभाग क्रमांक 8च्या सर्वात कमी वयाच्या नगरसेविका प्रदीपिका अतुल सिंग मॅडम यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रदीप सिंगजी यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय. प्रदीप सर, आपणास देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. हितेश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान आपण करायचा आहे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. DPL धान्यू प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. मंगेश यादव ऑफिशियल पंच इशारा करतात. या सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल या सेकंड इनिंगचा फेस करण्याकरता स्ट्राईक इन वरती आपण बघतोय खेळाडू सध्या तर विजय जाधव, धान्यूचा सुपरस्टार, पहिला बॉल फेस करतोय. पहिला बॉल आक्रमण केलंय. बॉल चाललाय घोषांकित आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक मिळाली आहे. दुसऱ्या करता निघाल्यात आणि बघता बघता 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. या मॅच मध्ये 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे वीरा 11 या संघाला. तर विजय जाधवची बॅट बोलणं तितकंच महत्वाचं असेल. कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी निर्माण करणारा नीरज कलवा आमच्या समोर कमेंट्री बॉक्स मध्ये. नीरज कलवाचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धान्यूचं नाव नीरज कलवाने देखील बरंच मोठं केलंय. त्याचबरोबरीने विश्वनाथ जाधव, कोण विसरू शकेल त्यांचा खेळ प्रत्येक मैदानावरती सर्वांचं मन जिंकणारा धान्यूचा सुपरस्टार. आणि त्याचबरोबर त्यांचे छोटे बंधू देखील मैदान दरम्यान चांगलं कार्य पार पडतायत. यावेळेस चांगला फटका सजवला गेला होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉलला दिशा दिली गेली होती आणि एक धाव फलकावरती जोडली गेली आहे. पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. तुम्ही पाठलाग करताय 72 धाव संख्येचा. प्रत्येक षटकामध्ये किमान तुम्हाला चांगली फटकेबाजी करायची आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. 72 धाव संख्येचा तुम्ही पाठलाग करतायत. 18ची सरासरी प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे. 3 मोठे हिट किमान एका षटकामध्ये पाहिजेत. आणखी एकदा यावेळेस फोर्स केलंय. पॉईंटचा क्षेत्र निवडला. डीप वरती खेळू तैनात आहे. दुसऱ्या करता निघालेत आणि बघता बघता 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. चित्त्याच्या सपळाईने मैदानादरम्यान खेळपट्टीवरती काय रनिंग राहिली आहे. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 सिंगल, त्यानंतर आणखी एकदा 2 धावा. 3 बॉल मध्ये आतापर्यंत जोडल्या जात आहेत या 5 धावा. विजय याच्यावरती लक्ष ठेवा. या मॅचचं समीकरण बदलणारा एक मात्र असा खेळाडू आहे विजय. फटका आणखी एकदा चांगला सजवलाय. पॉईंटच्या क्षेत्रात खेळाडू आहे त्या क्षेत्रामध्ये. खऱ्या अर्थाने बॉलरचा माइंडसेट आणि त्याचबरोबर कॅप्टनची प्रशंसा करावी लागेल. त्याला माहिती आहे विकेटच्या समोर पॉईंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये विजय त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. त्या क्षेत्रामध्ये फिल्डर डीप वरती तैनात केलाय. मग त्या अनुषंगाने विजय आतापर्यंत शांत राहिलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलच्या समाप्त एकेरी धावफलक 6-6च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक पॉवर प्ले मधील. यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू आलाय. लॉंग ऑफचा खेळाडू एका हातामध्ये कॅच पकडलाय. वाह, काय कॅच पकडलाय. तो सांगतो ये तो सिर्फ मेरे बाएं हाथ का खेल है.
मंगेश 3 धावा आता. यस 3 धावा असतील. थँक्यू सो मच. आणि 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक वेगवान गतीने वाढत चाललाय आणि जाऊन पोहोचले ते 10-10 आकड्यावरती. सध्या तर चांगला स्टार्ट मिळाला आहे. फिल्डिंग साईड टीम आणि बॅटिंग साईड टीम दोन्ही संघांकरता ही मॅच संतुलित आहे. मॅच संतुलित आहे, पण कदाचित हे संतुलन देखील बिघडू शकेल. यावेळेस वेगवान प्रचंड वेगाने हा बॉल डिलिव्हर्ड केलाय. अक्षरशः विजय हा संघर्ष करतो आणि विजय देखील वाईटची मागणी करतोय. घडलंय काय? आणि मंगेश देखील सांगतात की कदाचित कुठेतरी संपर्क झालाय आणि तेच ते दृश्य आपल्याला मैदान दरम्यान पाहायला मिळत आहेत. विजय आणि खऱ्या अर्थाने विजय सारखा प्रामाणिक खेळाडू मी बघितलाय. विजय सातत्यपूर्वक जर बॅटला जर बॉल लागला पंचांकडे देखील बघत आणि स्वतः डगआउटच्या दिशेने चालू पडणारा खेळाडू आहे विजय जाधव. या मॅचला जर जिंकून द्यायचं असेल तर चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. यावेळेस हा बॉल सोडला आणि यावेळेस अशा मोमेंटमध्ये बॉलला सोडणं ही चुकी आत्तापर्यंत विजयला इथून नडते की काय? धावफलक फक्त आणि फक्त 10च्या आकड्यावरती जाऊन स्टॉप झालाय. या मॅचला जिंकायचं असेल तर विजयची बॅट बोलणं तितकंच महत्त्वाचं असेल. विजय काहीतरी वेगळं करून तुम्हाला दाखवायचंय सध्या तर या मॅचमध्ये. यावेळेस आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल लाऊड अपेल 3 स्टंप समोर सापडलेत. प्लम्प LPWच्या स्वरूपामध्ये विजय जाधवचा खेळ संपलाय. विकेट. जाफर आतापर्यंत चांगल्या प्रकारची बॉलिंग करतोय. गौतम नव्यानं दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता, पण गौतम आता तुम्हाला काहीतरी चांगलं करावं लागेल. 72 72 धावसंख्येचा पाठलाग करताना आणि धाव फलकावरती बघितलं तर फक्त आणि फक्त 10च आहेत सध्या तर. 62 धावा आणखी पाहिजेत. क्रिकेटचा खेळ आहे, केव्हाही आणि कधीही बदलू शकेल. जोपर्यंत मैदान दरम्यान शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण प्रिडिक्शन देऊ शकत नाही. यावेळेस आल्याबरोबर गौतम लेट आलाय, पण सांगतोय थेट आलाय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मंगेश यादव यांचा इशारा. षटकाराची मोहर छापली गेली आहे. वसई विरारमध्ये आम्ही शिट्टीचा डंका वाजताना बघितलाय आणि बहुजन विकास आघाडी यांच्या वतीने आपण आयोजित ही स्पर्धा बघतो आणि बहुजन विकास आघाडीचे खऱ्या अर्थाने महत्वाचे शिलेदार आपण व्यासपीठावरती बघतोय. यावेळेस चारो खाने चित्त, चारी मुंड्या चित्त ज्याला म्हटलं जात आहे, हा थ्रो दृश्य आपल्याला पाहायला मिळाला आहे. यष्टांचा वेध, फर्निचर उद्ध्वस्त. विकेट. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने शिट्टी वाजताना आपण बघितली आणि अक्षरशः वसई विरारमध्ये कोणाचा बोलबाला असेल तर शिट्टी खऱ्या अर्थाने. आणि त्याच्या पाठीमागे देखील बरेच कारण आहेत, व्हॅलिड रिझन्स आहेत. त्यामध्ये आपण मॅडम यांना देखील बघतो ज्या व्यासपीठावर विराजमान आहेत आणि खऱ्या अर्थाने या विभागामधील बहुजन विकास आघाडी करता कित्येक वर्ष चांगले कामं करणारे पंकजदादा पाटील आपण बघतोय महत्त्वाचे शिलेदार राहिलेत. स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांची आपण ओळख देखील पटली गेली आहे. सध्या मॅन इन फॉर्म आहेत. खऱ्या अर्थाने त्यांची देखील चर्चा राहिली आहे. 12 बॉल 55ची आवश्यकता. खेळाडू बघा पाय स्लिप झालाय आणि खऱ्या अर्थाने पडलेत, पण आपल्या संघाला पडू द्यायचं नाहीये. आणि मंगेश सिनियर खेळाडू प्रशंसा करतात, हिम्मत देत आहेत. 12 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 55ची आवश्यकता आहे. किमान एक 30 धावांचा षटक आला तर या मॅचमध्ये रंगतदारपणा वाढेल. सर्व काही शक्य आहे. यावेळेस पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर. मंगेश आमच्या दिशेने वळतायत. वाईटचा इशारा आलाय. या मॅच मध्ये आणखी जीव बाकी आहे मित्रांनो. ही मॅच संपली नाहीये. 54 धावा आणखी पाहिजेत. क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत आणि वेळ बदलायला जास्त टाइम लागत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलणार आहे सध्या तर, पण तो बदलावा लागेल.
बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, बॉलच्या खाली स्वतः बॉलर सांगतोय वेटचा कॉल दिलाय, विकेट. शरद यादव साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. विकेट्स गमावल्या जातात बघा. खऱ्या अर्थाने विरा 11 संघाकरता आजच्या दिवसामध्ये सर्व काही त्यांच्या अगेन्स्ट होत चाललंय. विजय जाधव सारखा सुपरस्टार तुमच्या संघामध्ये असून देखील तुमचा संघ स्ट्रगल करतोय, तर याकरता कुठेतरी तुमचा डाऊनफॉल आणि त्याचबरोबर सराव देखील तितकाच महत्त्वाचा आहे. डाऊनफॉल सध्या तर विरा 11 संघाकरता आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये आणखी कमबॅक होऊ शकेल. मी सांगतोय की मॅच संपली नाहीये. मी क्रिकेटचा खेळ बदलताना बघितल्यात, मी एका बॉल मध्ये 15 धावा देखील बनताना बघितल्यात. मग इथे सर्व काही होऊ शकेल. यावेळेस फटका चांगला सजवला, मिडल ऑफ द बॅट, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. चांगला स्ट्रोक आला, मिडल ऑफ द बॅट, फटका चांगला सजवला गेलाय. ओव्हरचा पुढील बॉल, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल राहिला आणि त्याचबरोबर व्हाईटची मागणी देखील केली गेली. पण पंच बिलकुल इंटरेस्टेड आहेत, आपल्या जागेवर ते तटस्थ उभे आहेत. चांगला खेळ सध्या तर मैदानादरम्यान चालू आहे. याही वेळेस आणखी एकदा चांगला फटका सजवलाय, बॉल आणखी एकदा पाठवलाय हवाई यात्रेवरती, बॉल सरळ सीमा रेषा पार, आलाय हा षटकार. मैदानाच्या बाहेर कॅच पकडणं तर 100 रुपयाचं कॅश प्राइस तुम्हाला पहिल्या दिवसापासून तर त्या शेवटच्या दिवसापर्यंत पाहायला मिळेल. आतापर्यंत सुरुवात झाली आहे 100 ने, पण मला असं वाटतं की ज्यावेळेस एंड येईल ना मॅचचा, स्पर्धेचा, त्यावेळेस ते पारितोषिक 2000 पर्यंत देखील जात आहे. मान्यवर देखील इथून रजा घेतात. थँक्यू सो मच. कमी वयामधील नगरसेविका मॅडम प्रदीपिका अतुल सिंग मैडम, थैंक यू सो मच फॉर कमिंग, कीमती समय देने के लिए हम आपके शुक्रगुजार. आणि त्याचबरोबर प्रदीप सिंग जी, थँक यू सो मच, आपण देखील किमती वेळ दिल्याबद्दल. ओव्हरचा पुढील बॉल, याच दरम्यान आणखी एकदा कनेक्शन बिलकुल होत नाहीये. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. जर तुम्हाला चांगली बॅटिंग करायची तर बॉल पर्यंत पोहोचून खेळणं फार महत्त्वाचं आहे. तुमचा बॉडी वेट ट्रान्सफर होणं तितकंच महत्त्वाचं असेल आणि त्याचबरोबर बॉल पर्यंत पोहोचण्याची तुमची शैली असणं महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थाने या मॅचला जर कोणी बदलला असेल तर 2 खेळाडू होते, त्यांच्यामध्ये क्षमता होती. एक होता विजय जाधव, तो बाद झाला, आणि त्याचबरोबर रमन सिंग, तो दुसऱ्या संघाचा शिलेदार आहे, दुसऱ्या संघाचा कर्णधार आहे, दुसऱ्या संघाचा आयकॉन आहे, दुसऱ्या संघाचा आधारस्तंभ आहे. रमन सिंग त्याने की चांगली बॅटिंग केली आहे. मी सांगितलं होतं की धानिवचं भविष्य, आणि खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये या खेळाडूची मागणी वाढणार आहे. 72 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करत होता आणि आतापर्यंत धाव फलकावरती फक्त आणि फक्त जाऊन पोहोचल्या जात आहेत, त्या म्हणजे 30. येणारे बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्या त्या 42 धावा. 6 मध्ये 42. इक्वेशन थोडंसं मला कठीण वाटतं, थोडंसं नव्हे तर खऱ्या अर्थाने इम्पॉसिबल थिंक अशी मी म्हणू शकणार नाही, कारण की क्रिकेटचा खेळ आहे, केव्हाही बदलतो. समोरच्या क्षेत्रामध्ये फटका फर्स्ट लाईट, बॉलच्या खाली खेळाडू, त्याच्याकरता सोपा झेल, आली आहे विकेट. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक. थँक्यू डेझे. आता या मॅच मध्ये कुठेतरी औपचारिकता बाकी आहेत. 5 बॉल 42ची आवश्यकता. फुल टॉस पद्धतीचा बॉल मिस करतायत मंगेश, आमच्या दिशेने म्हणतात वाईडचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडली त्याने, पण याचा कुठेही जास्त काही फायदा होणार नाही बॅटिंगचा टीम करता. मॅच तुम्ही हातामधून ऑलरेडी गमावली आहे. बॅक टू बॅक फाईट्स जिंकण्याकरता बनवायच्या 40. यूट्यूबच्या माध्यमातून जे काही श्रोते आमच्या समोर जोडले जातात त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. यावेळेस आणखी एकदा बॅटची कडा लागली, हाताला स्पर्श करून बॉल हवेमध्ये. रमन सिंग कॅप्टन कॅच पकडतोय, आणखी एक विकेट, आणखी एक गडी बाद. रमन आजच्या दिवसामध्ये ज्या काही गोष्टीला हात लावतोय ती गोष्ट सोन्याची बनत चालली आहे. चांगलं प्रदर्शन करतो आणि त्याचबरोबर या मॅचला जिंकण्याच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. गुड लक बॉईजचा संघ. विरा 11 संघ पूर्णतः आता बॅकफूट वरती ढकलला गेलाय. गौरव आलाय,
मला पहिली मॅच आठवते, गौरवने चांगली बॉलिंग केली होती, पण या मॅचमध्ये जास्त काही प्रभावित खेळ तो करू शकला नाही. गौरवचं शेवटचं षटक ते मला वाटते की मागे ठरलं गेलं होतं. त्या षटकामध्ये बऱ्याच धाबा आल्या गेल्या होत्या. गौरव आलाय, आल्याबरोबर त्याने देखील प्रयत्न जरूर केलाय आणि आपल्या भाषेमध्ये म्हटलं जातं प्रयत्नार्थी परमेश्वर. जर तुम्ही चांगले प्रयत्न जर कराल ना, परमेश्वर देखील तुम्हाला साथ देईन. पण परमेश्वराला आता दुसरं काही मान्य आहे आणि खऱ्या अर्थाने परमेश्वराने जे काही जाळं तुमच्याकरता बनवलंय त्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकणार किंवा तुम्ही दुसऱ्याला कधी अडकू शकणार नाही. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा. खऱ्या अर्थाने जर तुम्ही परमेश्वरावरती श्रद्धा जर ठेवत असाल तर सर्व काही तुमच्याकरता चांगल्या गोष्टी होत आहेत. वाईट आणखी एक असू शकेल, नो डाऊट. वाईटचा इशारा, बॅक टू बॅक वाईट्स येताना पाहायला मिळत आहेत आणि जे काही शेवटचे बॉल शिल्लक आहे त्या बॉलला डिलिव्हरी करण्याकरता मेहनत करावी लागली आहे. जोरकस फटका मारायचा होता डीप मिड विकेटचा. फिल्डर जोपर्यंत बॉलला फील्ड करेल एकच धाव घेतली जात नाहीये कुठलीच. असं वाटलं की धाव घेतली जाईल पण थांबवलं जातं. मार्जिन ऑफ एरर तितकाच फार महत्त्वाचं असेल. जर तुम्ही लीग मॅचेस खेळतायत तर पॉईंट्स ते देखील महत्त्वाचे असतात. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल. आता कुठेतरी या मॅचमध्ये असं वाटतं की गुडलक बॉईज हा संघ मॅचला जिंकला ऑलरेडी, पण इथून कमबॅक करण्याची बिलकुल संधी मिळाली नाहीये. स्टेप आउट केलाय, बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, बॉलच्या खाली खेळाडू पण तो बनणार प्रेक्षक आणि प्रेक्षक बनणार खेळाडू. षटकार आलाय पण याचा काही जास्त फायदा होणार नाहीये. जबकि आता चिडिया चूक गई खेत. या मॅचला जिंकलं जात आहे गुडलक बॉईज संघाने. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक वीरा 11 संघ. आपण चांगला प्रदर्शन केलंय. 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात केली जाईल. त्याआधी आम्ही वळतोय मॅन ऑफ द मॅचकडे. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय ज्याने की चांगली बॅटिंग केली आहे. अलंकार ठरतोय या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच अलंकार. ज्याने की चांगली बॅटिंग केली आहे. अलंकार ठरतोय या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच अलंकार.